नमस्कार मॅडम, तुम्ही काय सांगाल आज हे आंदोलन आहे त्याबद्दल? खरं म्हणजे हे आंदोलन होण्याची गरज आली आहे की ह्या सरकारने जो बोगस ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सरकारने प्रत्येक वेळेस आपल्या महाराष्ट्रावरती अन्यायच केलेला आहे आणि त्यासाठी आदिवासींवर सगळ्यात जास्त अन्याय झालेला आहे। आदिवासी नेहमी शांतपणे चाललो असतो पण त्याला काही कळत नाही असं समज आहे या सरकारचा। या सरकारला खरं अद्दल घडवायला पाहिजे। प्रत्येक वेळी जर आमच्या वेळेस आरक्षणाची गोष्ट येते त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोगस आदिवासी म्हणून करता जातात। आमच्यावरती जेव्हा पैसा जेव्हा भरती होती त्यावेळेस त्यांनी असं केलेलं आहे पण आम्ही केस जिंकली तरी त्यांनी ह्या गोष्टी का करतात? जर सरकारने केंद्रातल्या ह्यांनी केलं पाहिजे की जर हायकोर्टवर आम्ही जिंकलं असेल तर हायकोर्टचा निकाल तर तुम्ही त्या GR काढून या लोकांना शांत केलं पाहिजे। पण तरीही या सरकारला कुठेतरी जातीवाद हे घडवण्यासाठी प्रत्येक वेळी लोकांमध्ये तीट निर्माण करण्यासाठी हे त्यांनी नेहमीचं राजकारण करतात। काही त्यांच्यातली लोक येऊन त्यांना तिकडे हे करायला लावतात, आंदोलन करायला लावतात आणि जातीमध्ये तीट निर्माण करून हा करतात। प्रत्येक वेळेस इलेक्शन आल्यानंतर हे नेहमी जातीवाद का येतो? जर प्रत्येक सरकाराला आदिवासींचा मुठलो जो आहे तो पहिल्यापासून आहे, आत्ताच का तुम्हाला माहिती घसफिरी चाललेली आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्याच्यावर काय नाही करत? तुम्ही लाडकी बहीण योजना करतात, ही योजना करतात पण या योजनेचं GR का काढत नाही हा प्रश्न मध्ये सरकारला आहे। सरकारने प्रत्येक वेळेस जे मणिपूरमध्ये जी घटना घडली तेव्हा सुद्धा शांतपणे गप्प राहिलेले। पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोष्ट घडली एखाद्या महिलांवर तुम्ही नंग फिरवतात आणि त्यावरती मुख्य आपले प्रधानमंत्री काही बोलत नाहीये, त्यावरती काय केलं पाहिजे? खरं म्हणजे आशांनी त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। जर आपल्या आईच्या पोटातून आपण जन्म घेतो त्या आईला जर तुम्ही तसं करत असाल तर त्या सरकारला लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून खुर्च्या खाली केल्या पाहिजे। खरं कारण त्यांना तर हे सरकार त्यांना वाटतंय की बसेल पण हा आदिवासीने जर त्यांचा हत्या हातात घेतला तर तुम्हाला सांगते त्यांना कुठेही सळो की पळो जाता येणार नाही, त्यांना स्वतःहून घराच्या बाहेर पडता येणार नाही। हा आदिवासी तेवढाच रागीव आणि संतोष करू शकतो। म्हणून सांगते की सरकारनं आता जागं या, लोक जाग्यावर आणा आणि तुमची सत्ता वाचवण्यासाठी हे तीड निर्माण करणं बंद करा। येणाऱ्या इलेक्शनवर काय परिणाम होईल काय ह्या गोष्टींचा? या येणाऱ्या इलेक्शनवर खरंच परिणाम होईल कारण की ह्या ज्या गोष्टी त्यांनी ज्या आणलेल्या आहेत या सगळ्या बोगस आहे, लोकवण्याची फसवणूक आहे। लोकांवर जे चाललं आहे यांना सांगतात तुम्हाला आरक्षण देतात, त्यांना सांगतात त्यांना आरक्षण देतो, या गोष्टी दिशाभूल करतात। ते लोकांना दिशाभूल कळत नाही। आज सगळे शिकलेले आहे, सवरले आहे, तुम्ही मीडियावाले त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, सगळं सोशल मीडिया आहे त्यापर्यंत लोकांना कळतं की आपली ही सरकार फसवणूक करतं आणि यांना त्याचं खरंच तुम्हाला सांगते यावेळेस यांचं सरकार बसणार नाही। धन्यवाद। आज जो मोर्चा आहे तुमचा त्याबद्दल? मी ॲडव्होकेट शशिकांत नागवीरकर समिती संयुक्त सल्लागार आहे। ते धनगराचा संबंधी सरकारने जे निर्णय घेतला आहे GR काढायचा तो असंवैधानिक आहे कारण आत्तापर्यंत बऱ्याच समित्या शासनाने नेमलेल्या आणि कोर्टामध्ये सुद्धा हे निकाल त्याच्या अगेन्स्टमध्ये गेलेले आहेत। पण धनगराचं आधी म्हणणं होतं आम्ही आदिवासीमध्ये समाविष्ट करा आमचं नाव, आता ते म्हणतात आम्ही ऑलरेडी आहे। त्यांचं एकदम चुकीचं आहे कारण ते आणि धनगड आणि धनगर असं काहीतरी त्यांचा प्रयत्न आहे सांगण्याचा काम नाही, ते नाही ते आहे, तर हे एकदम चुकीचं आहे। ऑलरेडी धनगड आणि ओराण दोन ऑलरेडी जाती आहे, जमाती आहेत, ते ऑलरेडी बाहेर पण आहे, महाराष्ट्राच्या यादीमध्ये पण आहेत त्या, परंतु ते आता त्या दोन्ही जमाती आता महाराष्ट्रात नाही आहे, सूचीमध्ये आहे, त्याचा ते फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा राजकीय दबाव वापरून ते आतमध्ये घुसण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आमचा त्याला विरोध आहे आणि अशी एक मागणी राहील आमची की 36 नंबरची जी नोंद आहे तीच रद्द जर केली तर हा प्रश्न आजोपर्यंत समाप्त होईल। याचा सर इलेक्शनवर काय परिणाम होईल? इलेक्शनवर परिणाम तर होणारच कारण आदिवासी समाज ज्या भागामध्ये आहे ते या शासनाच्या अगेन्स्टमध्ये नक्कीच जातील कारण लोकसभेमध्ये दिसलेलं आहे ते, तर त्याच्यामुळे यांनी तो विचार केलेला पाहिजे की कारण नसताना राजकीय दावा म्हणजे भांडणं लावायचा त्यांनी प्रयत्न करू नये, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। हे निवेदन सर तुम्ही कोणापर्यंत पोहोचवाल? आता हे जे नियोजन आहे, हे जे आता आंदोलन चालू आहे ह्यामध्ये जे आपले मेन आहेत मुख्यमंत्री साहेब, त्यांच्यासाठी काय सांगाल? नाही, मुख्यमंत्र्यांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी राजकीय फायद्यासाठी हा जो प्रयत्न आहे त्यांचा तो करू नये। धनगराला तुम्हाला घ्यायचं असेल तर ते संविधानिक जे
त्याची प्रोसेस आहे ते वापरूनच त्यांनी घेतलं पाहिजे. आणि हा राजकीय फायद्यासाठी काहीतरी कोण त्याच्या मिटिंग चालतात, आदिवासीच्या प्रश्नावर कधी मिटिंग होत नाही. आमचं विनंती राहील की त्यांनी ह्या असे प्रकार जो चालला आहे तो करू नये.